हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत ॲपलचे मोदक। हे अगदी सोपी आणि सरळ, जेणेकरून कमी वेळात एकदम खमंग पदार्थ खाता येईल आणि सगळ्यांना आवडेल। चला मग आपण चालू करूयात। ह्याला लागणारं साहित्य म्हणजे फर्स्ट ॲपल 2 ॲपल्स मी घेतलेले आहेत, मीडियम साईजचे, चांगले स्किन काढून त्याला चांगलं क्रश केलेलं आहे। आणि सेकंड आपल्याला लागणार आहे साखर आपल्या चवीनुसार। जर जास्त गोड आवडत असेल तर साखर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता, वाढवू शकता। तिसरं आहे चॉप्ड ड्रायफ्रुट्स। चौथं इलायची, जायफळ चं पावडर केलेलं आहे थोडंसं साखर टाकून। आणि 1 ग्लास पाणी, ब्रेडचे स्लाइस, परत हे घेतलेले चोकोज। हे एक्स्ट्रा टिप आहे, म्हणजे हे आवडत असेल तर घालू शकता, हे काही कंपल्सरी नाहीये। ऍक्च्युली हे घातलं तर टेस्ट पण छान येईल आणि छोट्या किड्सला, लेकरांना आकर्षण होईल आणि त्यांना आवडेल खायला। आणि परत आपण घेतलेलं आहे तूप, 2 चमचे तूप लागेल आपल्याला, 2 टेबलस्पून, साधारण मीडियम साईजचे चमचे। चला मग आपण करतोय ॲपलचे झटपट मोदक। ॲपलचे झटपट मोदक करताना आपण जसं मगाशी क्रश केलेले 2 ॲपल्स घेतलेले, ह्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे, ॲपल ड्राय केलेले आहे। आता मी घेतलंय एक कढई, पॅन, काहीही घ्या जे असेल अवेलेबल ते। मग त्यामध्ये मी घेतेय 2 चमचे तूप। तूपच्या ऐवजी तुम्ही तेल सुद्धा यूज करू शकता, पण तूप घेतल्याने टेस्ट जरा छान येईल, म्हणून शक्यतो तर तूपच घ्या, म्हणून मी तूपच यूज केलंय। मग आता मी घेतेय तुपानंतर हे क्रश केलेले ॲपल्स। आता थोडंसं हे चरचर होतंय, म्हणजे चांगलंसं गरम झालेलं आहे आपलं तूप। आता आपण ॲपल घालूया। ओके, आता हे घेतलं ॲपल। आता ह्याला आपण चांगलं थोडंसं परतून घेऊया बारीक गॅसवर। थोडंसं मी गॅस वाढवतीये। स्मेल बघा छान येतोय आताच ॲपलचा परतताना। हे चांगलं परतून घेऊया। मग त्याच्यानंतर मी ह्यात घालणार आहे साखर आपण घालायची आहे 2 चमचे। ऍक्च्युली आम्हाला जरा गोड कमीच आवडतं, म्हणून मी 2च चमचे घेतेय। जर तुम्हाला घरात लेकरांना वगैरे जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ऍड करू शकता, इट इज तुमची चॉईस शेवटी। चांगला आपला ॲपल परतून होत आहे, साखर मेल्ट व्हायला चालू झाली आहे, दिसतंय तुम्हाला थोडंसं लिक्विड फॉर्मेशन। त्याला चांगलं ड्राय करून घ्यायचंय, कारण आपल्याला मोदक करायचे आहेत ना, नाहीतर ते मोदक फिसकायला नको। त्याला साधारण 7 मिनिटं लागेल चांगलं ड्राय व्हायला। मी ड्राय करून घेतेय। थोडेसे आता मी ह्यात
थोडंसं हे घालते पावडर, इलायची आणि आपलं जायफळ, जसं मी करून घेतलेलं, थोडंसं साखरमध्ये क्रश करून घेतलं होतं, म्हणजे ग्राइंड करून घेतलं होतं मिक्सरमध्ये. तुम्ही हाताने पण करू शकता, त्याच्याने पण टेस्ट जरा चांगली लागते खरपूस. परत आता यात मी घालणार आहे आता थोडेसे ड्रायफ्रुट्स. मी ड्रायफ्रुट्स आता थोडेसे घालणार आहे, नंतर थोडं थंड झाल्यावर थोडेसे वरून घालेल, म्हणजे गार्निशिंगसाठी. बघा तुम्ही, स्मेल एकदम छान येते, दिसते पण छान. आता हे आपलं ऑलमोस्ट ड्राय व्हायला आलेलं आहे. चला फ्रेंड्स, मग आता आपलं सारण छानपैकी थंड झालेलं आहे. मग आता आपण ह्याला असं ठेवूया आणि आपण घेऊया स्टफिंग करायची तयारी. स्टफिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड. तर आता मी काय करणार आहे, एक बाउल घेतलंय, बाउलमध्ये आपण घेऊया पाणी थोडंसं, अगदी जास्त नाही, थोडंसं डीप करून घ्यायचंय. हे झालं डीप. मग ह्याला दोन्ही हाताने असं प्रेस करून थोडंसं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचंय, अशा प्रकारे. मग हे आपण घेतोय स्टफिंग, 1 स्पून घेतलं. आता मी थोडे ड्रायफ्रुट्स टाकेन, थोडे चोको चिप्स आहेत. मग आता ह्याला हे एक लेयर, मग हे सेकंड लेयर अशी घ्यायची. मग ह्याला असं राऊंड करून घ्यायचंय. खूप इझी आहे, अगदी सहज होऊन जाईल. मग त्याला असा शेप द्यायचा आहे. शेप कसं, आता मी मोदक करते म्हणून मी ह्याला थोडासा पिरामिड सारखा शेप देईन रफली. तुम्हाला जे आकार आवडेल तुम्ही तसं द्या, काही हरकत नाही. आता हे मी ठेवून घेतेय. आता मी दुसरा करायला घेतेय. इझी आहे, अगदी सहज होऊन जाईल बोलता बोलता. आणि सगळे लागणारे साहित्य घरात आपल्या अवेलेबल असतातच, लाईक ब्रेड, ऍपल्स, साखर, ड्रायफ्रुट्स. काय एक्स्ट्रा आपल्याला बाहेरून आणण्याची काही गरज नाही. चोको चिप्स इज अन ऑप्शन. हे एक दुसरा प्रकार दाखवतेय मी असा. मग अशी मी दाखवलेला थोडा ओव्हल शेपचा दाखवला आहे, डायरेक्ट पिरॅमिडल शेप रफली. कुठलाही यूज करू शकता तुम्ही प्रकार, तुम्हाला जसं आवडेल तसं, जसं इझी होईल तसं, काही कंपल्शन नाहीये. हे झालं आपला दुसरा मोदक रेडी. असे सगळे मोदक करून घ्यायचे. आता मी सगळे मोदक करून घेते आणि तळायची तयारी घेते. चला फ्रेंड्स, आता हे आपले करून झालेले आहेत. आता आपण हे घेऊया तळायला. तळण्यासाठी मी एक कढाईमध्ये तेल घेतलेले आहे 8 चमचे आणि चांगलं हे गरम करून घेतलेलं आहे. परत गॅस बारीक फ्लेमवर केलेली आहे, स्लो फ्लेमवर. आता मी एक फर्स्ट घेतेय तुमच्या समोर तळायला. अगदी स्लो फ्लेमवर तळायचे.
छान गोल्डन ब्राऊन कलर आलेपर्यंत तळायचंय. आता तुम्ही बघत आहात ह्याचा कलर छान अगदी लाईट गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. थोडंसं त्याला साईडने तळून घेतेय. जास्त ब्राऊन नाही करायचं आपल्याला, अगदी लाईट गोल्डन ब्राऊन. छान मोदक फुललेलं दिसत आहे. स्मेल पण छान येते. ॲपलचं, परत आपल्या ब्रेडचं, तुपाचं. आता हे आपलं झालेलं आहे मोदक. आता मी काढून घेतेय. हाय फ्रेंड्स, चला आता हे आपले ॲपल मोदक छानपैकी क्रिस्पी गोल्डन ब्राऊन तळून झालेले आहेत. आता आपण ह्याला गार्निश करूया. गार्निशिंग आपण कसंही करू शकता, जसं आपल्याला आवडेल तसं. आता मी काय केलंय, साधारण मी ते आपली जी पिठी साखर होती ना, ज्यात मी जायफळ आणि इलायची घेतली होती ग्राइंडिंग करून, क्रश करून, तेच मी आता थोडंसं ह्याच्यावर स्मोक करणार आहे. हलका हलका. थोडंसं डेकोरेटिव्ह दिसलं तर मग खायला पण एकदम अगदी उत्साह येतो. आता ह्याच्यावर मी चॉकलेट आहे आपलं कॅडबरी डेअरी मिल्क, त्याला मी मेल्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही चोको चिप्सला पण मेल्ट करू शकता, नाहीतर आपल्याला मार्केटमध्ये दुसरेही प्रोडक्ट भेटतात चॉकलेट्सचे, त्याला फक्त अगदी मेल्ट करायचं. रूम टेम्परेचरवर जरी ठेवलं तर ते मेल्ट होतात. त्याला काय एक्स्ट्रा एफर्ट्स घालायची गरज लागत नाही. असं टेम्पटिंग आणि यमी दिसतंय, अगदी मार्केटमधून आणल्यासारखं बेकरी टाईप आणि एकदम हेल्दी. आता थोडेसे मी म्हणलं होतं तुम्हाला स्टार्टिंगच्या व्हिडिओला, मी ड्रायफ्रुट्स थोडेसे ठेवतीये, नंतर न यूज करणार आहे ह्याचं. हे असं थोडंसं गार्निशिंग करूया ह्याला एकदम रिच लुक आणण्यासाठी. हे आपलं झालेलं आहे ॲपल मोदक, अगदी इझी, हेल्दी आणि क्विक. प्लीज नोट डाऊन करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा. थँक्यू सो मच.